नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English, topic our solar system. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी our solar system म्हणजेच आपली सूर्यमाला याविषयी आज आपण या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर लेट्स स्टार्ट द लेसन. our solar system. लिसन, लर्न अँड प्रेझेंट. ऐका, शिका आणि सादर करा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. यू सी मी इन द स्काय एव्हरी डे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो फर्स्ट पॅरा आहे, या फर्स्ट पॅरामध्ये आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिसत आहे आणि दिस पिक्चर इज अ सन. त्यानंतर सेकंड जो पॅरा आहे याच्यामध्ये दिस पिक्चर इज अ अर्थ. तर या ठिकाणी आपल्याला आवर सोलर सिस्टीम याते जे काही वेगवेगळे ग्रह आहेत त्या ग्रहांबद्दल या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळवायची आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. यू सी मी इन द स्काय एव्हरी डे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रत्येक दिवशी मला आकाशात पाहतात. यू से दॅट आय राईज इन द ईस्ट. तुम्हाला माहीत आहे मी रोज पूर्वेला उगवतो. अँड सेट इन द वेस्ट, आणि पश्चिमेला मावळतो. ईस्ट आणि वेस्ट हे या ठिकाणी दिशांची नावे आहेत. तर मी रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. डिड यू गेस हू आय एम? ओळखा पाहू मी कोण आहे? यस, दॅट इज राईट. हो, अगदी बरोबर. आय एम द सन. मी आहे सन. ॲक्च्युली आय एम स्टार. मी एक तारा आहे. लाईक अदर स्टार यू सी ॲट नाईट. मी एक स्टार मीन्स चांदण्या. मी एक तारा किंवा चांदण्या, तर मी एक स्टार आहे. अँड लाईक अदर स्टार यू सी ॲट नाईट. आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही आकाशात वेगवेगळ्या चांदण्या, तारे ही पाहत असतात, त्यापैकीच मी एक आहे. बट आय एम क्लोज टू द अर्थ. परंतु मी मात्र पृथ्वीच्या खूप जवळ आहे. दॅट इज व्हाय आय लुक सो बिग अँड ब्राईट. तुम्हाला माहीत आहे मी खूप मोठा आहे आणि त्याचप्रमाणे चमकदार आहे. आय गिव्ह द अर्थ हीट अँड लाईट. मी या पृथ्वीला रोज उष्णता आणि प्रकाश या ठिकाणी देत असतो. अँड रिमेंबर, आणि विसरू नका, आय डोंट गो राऊंड द अर्थ. मी या ठिकाणी पृथ्वीच्या भोवती फिरत नाही. द अर्थ गोज राऊंड मी. तर पृथ्वी ही माझ्या भोवती फिरत असते. म्हणजेच जो सण आहे, हा सण हा एका ठिकाणी स्टेबल असतो, एका ठिकाणी स्थिर असतो, आणि पृथ्वी ही त्या सूर्याच्या भोवती फिरत असते. तर अशा प्रकारे हा जो फर्स्ट पॅरा आहे, फर्स्ट पॅरामध्ये या सन याविषयी मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर सेकंड पॅरामध्ये आपल्याला अर्थ म्हणजे पृथ्वी याविषयी इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. हॅलो एव्हरीबडी. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आय एम द अर्थ. मी आहे पृथ्वी. आय एम अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. मी या ठिकाणी एक ग्रह आहे आणि मी हा ग्रह सोलर सिस्टीममधला आहे. आय एम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन. सूर्यापासून तीन नंबरवर पृथ्वी हा ग्रह आहे. आय स्पिन अराउंड माय सेल्फ ऑल द टाईम. पृथ्वी म्हणते की मी या ठिकाणी रोज स्वतःभोवती फिरत असते. ॲट द सेम टाईम आय गो राऊंड द सन. आणि स्वतःभोवती फिरता फिरता मी सूर्याच्या भोवतीही फिरत असते. आय टेक 1 year टू गो राऊंड द सन. त्याचप्रमाणे सूर्याभोवती फिरण्यासाठी मला 1 वर्ष लागतं. मच ऑफ माय सरफेस इज कवर विथ वॉटर. त्याचप्रमाणे पृथ्वी म्हणते की माझा काही भाग हा या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे. सरफेस म्हणजे भाग किंवा पृष्ठभाग. इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस. जर तुम्ही मला अवकाशातून पाहिलं, स्पेस मीन्स अवकाश, जर तुम्ही मला अवकाशातून पाहिलं, आय ॲपियर ब्ल्यू इन कलर. तर माझा कलर कसा दिसतो? निळा. दॅट इज व्हाय सम पीपल कॉल मी द ब्लू प्लॅनेट. आणि म्हणून काही लोक हे मला
निळा ग्रह असंही संबोधतात. देअर इज अन एन्व्हलप ऑफ एअर अराउंड मी. त्याचप्रमाणे माझ्या अवतीभोवती हवा ही नेहमी फिरत असते किंवा हवा ही नेहमी वाहत असते. टुडे आय एम द ओनली होम ऑफ प्लॅनेट, ॲनिमल अँड ह्युमन बिईंग. त्याचप्रमाणे आज या पृथ्वीवर आपल्याला प्राण्यांचा निवास दिसतो, झाडांचा निवास दिसतो आणि त्याचप्रमाणे मानवाचा निवास दिसतो. म्हणजेच या पृथ्वीवर प्राणी, मानव आणि झाडझुडपं यांचं निवासस्थान हे पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतं. असं कोणत्याही इतर ग्रहावर कोणीही निवास करू शकत नाही, पण पृथ्वीवर मात्र प्राणी, झाडझुडपं आणि मानव हे सर्व हे पृथ्वीवर आपलं निवासस्थान बनवत असतात. त्यानंतर थर्ड पॅरा आहे. या ठिकाणी हा जो थर्ड पॅरा आहे, या थर्ड पॅरामध्ये हे पिक्चर दिलेले आहे, हे आहे मूनचं. तर हॅलो पीपल ऑन अर्थ. नमस्कार पृथ्वीवरील लोकांनो. आय एम युअर क्लोजेस्ट नेबर. मी अगदी तुमच्या जवळचा, अगदी शेजारचा असा ग्रह आहे. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ. मी नेहमी पृथ्वीच्या भोवती मी नेहमी या ठिकाणी माझ्या भोवती पृथ्वी ही नेहमी फिरत असते. चंद्र हा सुद्धा सनसारखा स्टेबल असतो आणि त्याच्या अवतीभोवती पृथ्वी ही फिरत असते. फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साईड ऑफ मी. आणि पृथ्वीवरील लोक हे मला फक्त एका बाजूने पाहू शकतात. यू नेवर सी द अदर साईड. ते दुसऱ्या बाजूने पाहू शकत नाही. ऑर द अदर हाफ ऑफ मी. आणि म्हणून ते मला फक्त एका बाजूने पाहतात, म्हणजे अर्ध्या बाजूने पाहतात. पीपल ऑन अर्थ लव मी. या पृथ्वीवरील जो मानव आहे किंवा जी लोक आहेत ही माझ्यावर खूप प्रेम करतात. दे राईट स्टोरीज अँड पोएम्स अबाउट मी. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील बरेचसे लोक हे या चंद्राविषयी कविता तयार करतात, कथा तयार करतात. स्टोरीज अँड पोएम. दे राईट स्टोरीज अँड पोएम अबाउट मी. माझ्याबद्दल बरेच लोक हे स्टोरीज तयार करतात आणि पोएम तयार करतात. त्याचप्रमाणे दे सेंड स्पेसक्राफ्ट टू स्टडी मी फ्रॉम क्लोज. त्याचप्रमाणे या स्पेसक्राफ्ट म्हणजे अवकाशातून बरेच लोक हे अवकाशयान इथून अवकाशात येतात आणि माझा अभ्यास हा या ठिकाणी करत असतात. डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का. टू ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का की 2 अंतराळवीर हे या ठिकाणी या चंद्रावर आलेले आहेत. फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन्स. आणि त्याचप्रमाणे इथं येऊन त्यांनी माझी इन्फॉर्मेशन ही मिळवलेली आहे. मे बी सम डे अदर पीपल. याचप्रमाणे बरेचसे लोक हे या ग्रहावर येत असतात. ऑन अर्थ विल ऑल्सो कम टू विजिट मी. आणि त्याचप्रमाणे मला नेहमी भेट देतात. आय एम द मून. आणि म्हणून मी कोण आहे तर मी आहे मून. तर अशा प्रकारे या ठिकाणी चंद्राने या ठिकाणी सांगितलं की कशा प्रकारे लोक या ग्रहावर म्हणजे चंद्रावर येतात आणि तिथे येऊन मला भेट देतात आणि भेट दिल्यानंतर तिथल्या गोष्टींचा ते अभ्यास करतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा जो लेसन आहे आवर सोलर सिस्टीम, तर या आवर सोलर सिस्टीममध्ये आपल्याला या ठिकाणी 3 ग्रहांबद्दल इन्फॉर्मेशन ही या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट जो ग्रह आहे, फर्स्ट जे प्लॅनेट आहे तर तो म्हणजे सन, सेकंड आहे अर्थ आणि थर्ड आहे मून. तर या ठिकाणी तिघही जे प्लॅनेट आहे तर प्लॅनेटबद्दल या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन ही या लेसनमध्ये दिलेली आहे. आणि या लेसनमधून आपल्याला सन, अर्थ आणि मून हे कसे आहेत आणि कशा प्रकारे यांच्या भोवती पृथ्वी फिरत असते आणि पृथ्वी फिरत असताना कोणकोणत्या गोष्टी घडतात हे आपल्याला या लेसनच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही जी आपली आवर सोलर सिस्टीम ही आपली जी सूर्यमाला आहे तर अशा या सूर्यमालेविषयी आज आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्ही या चॅनलवर कॉमेंटसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आवर सोलर सिस्टीम हा लेसन या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे.
तर थँक्यू व्हेरी मच.